नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या शेतात आलोत आणि हे बघा एक टीम आणलेली आहे. मोटर पूर्णपणे गाळात फसलेली आहे. यावर्षी एवढा पाऊस झाला की वरच्या शेतातलं पूर्ण पाणी गुडघ्या इतकं आपल्या बोरच्या वरून गेलं 2 पुरामध्ये आणि पूर्ण पाण्याद्वारे त्याच्यामध्ये गाळ जाऊन बसलेला आहे. 230 फूट बोर होता आणि आज फक्त 15 फूट त्याच्यामध्ये पाईप चालला वरून. पूर्ण मोटर गाळामध्ये फसून जाम झाली आज. आता खरीपाचं पीक तर गेलंच गेलं, पण रब्बीचं पीक पण अडचणी सापडलं आहे आपल्या या संकटामुळं. असा या नैसर्गिक आपत्तीमुळं आपलं फार मोठं नुकसान झालेलं आहे. खरीपाचा तर 1 रुपया आला नाही, उलट खर्च पण वसूल नाही झाला आणि रब्बीची पण आता ही अवस्था झाली. आता बोरनं पाणी वगैरे देऊन थोडंफार ठीकठाक होईल असं आशा होती, पण आता बोर पूर्ण गाळानं फसला. पूर्ण काढणाऱ्यांनी पण हात जोडले की आता याचं काही होऊ शकणार नाही, तुम्हाला नवीन बोर घ्यावं लागणार आहे. मित्रांनो बघा, आता असं आपल्यावर संकट ओढावले आहे. विहिरीसाठी शासन ज्या विहिरी पडल्या त्या विहिरींना मदत देत आहे, पण आता या बोरचं काय करणार शासन? मी 2-3 वेळा तलाठी साहेबांना सांगण्याचा प्रयत्न केला, हो पंचनामा करू, सरसकट येईल, असं होईल. पूर्ण जमीनही खरडून गेली, बोर पण गाळानं फसला. एवढ्या अशा अडचणीचा सामना करावा लागत आहे मित्रांनो. आता आपल्या अडचणी शेतकऱ्याच्या कोण समजून घेणार? शासन दरबारी अजून काही रब्बीचं अनुदानही वाटप नाही, काहीच नाही. इकडून तिकडून आणून कशी तरी रब्बीची पेरणी केली आणि आता हरभऱ्याला पाणी देण्यासाठी मोटर दुरुस्त करायला गेलो तर मोटरही चालत नाही आणि वर पण येत नाही. पूर्ण गाळानं बोर भरला. त्याच्यामुळं सरकारनं विहीर आणि बोर दोन्हीसाठी पण काहीतरी अनुदान देणं गरजेचं आहे आणि तसं विहिरीचं नुकसान झालेल्या विहिरीला दुरुस्त करण्यासाठी 1.5 लाखाची मदत आहे.